व्हॉल्यूमेट्रिक असेसमेंट मध्ये काय ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस? ऍडव्हान्टेज काय व्हॉल्यूमेट्रिक असेसमेंटचं? What is the advantages of volumetric assessment of irrigation of water? There are charges. आवाज तुमचा कट होतोय. आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय का नाही? हॅलो, आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? येस ऑर नो? येतोय सर. ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय आहे व्हॉल्यूमेट्रिक असेसमेंटचे? This is very costly method and maintain difficult. कशामुळे कॉस्टली? कॉस्ट कशामुळे वाढते त्याची? असेस करताना काय इन्स्टॉल करावं लागतं तिथं? ऍट द हेड ऑफ द कॅनल व्हॉल्यूम कसं मोजणार त्या वॉटरचं? वॉटर मीटर इन्स्टॉल करावे लागतात. ओके, आउटलेटला. आणि ती इन्स्टॉल करण्याची कॉस्ट जी आहे ती जास्त आहे आणि ते परत इन्स्टॉल केल्यानंतर त्याचं मेंटेनन्स पण फार कॉस्टली आहे. ओके, सो बिकॉज ऑफ दिस मेथड इज व्हेरी कॉस्टली and difficult to maintain also. ओके, ऍडव्हान्टेज काय तर याच्यामध्ये वॉटर आहे ते वेस्ट होत नाहीये. जेवढं व्हॉल्यूम ऑफ वॉटर आपण सप्लाय करतोय कल्टिवेटर्सला, ओके, त्याच्या वरतीच त्या व्हॉल्यूमवर जेवढं व्हॉल्यूम ते यूज करतात वॉटरचं त्याच्यावरतीच आपण त्यांना चार्ज लावतोय. त्यामुळे वॉटर आहे ते सेफली, म्हणजे कसं आहे, वेस्ट वॉटर जात नाही शक्यतो. कल्टिवेटर जेवढं पाणी लागतं तेवढंच ते यूज करतात. ते कसं एरिया बेसिसवरती नाही. एरिया बेसिस जी मेथड आहे ती कसं आहे की पाणी वापरलं जातं ऍक्च्युली ते कळत नाही आपल्याला. त्यामध्ये तर वेस्टेज ऑफ वॉटर जास्त होतं एरिया बेसिसवरती. नेक्स्ट पॉइंट आहे आपला सर्वे फॉर इरिगेशन प्रोजेक्ट. एखादा इरिगेशन प्रोजेक्ट तुम्ही कन्स्ट्रक्ट करताय त्यासाठी तुम्हाला कुठले सर्वे करावे लागतात ते बघणार आहोत आपण. कुठलाही तुम्ही प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट करताना सुरुवातीला काय असतं तुमची फर्स्ट स्टेज? कुठलाही प्रोजेक्ट असू द्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, बट यू हॅव टू डू while constructing any project or structure. काय असते तुमची पहिली स्टेप ॲज अ इंजिनियर? त्या एरियाचा सर्वे करायचा. ओके, सर्वे कुठले कुठले टाईपचे असतात? सर्वे मध्ये तुम्हाला झाला असेल बऱ्यापैकी फर्स्ट इयर, सेकंड इयर. त्या टाईपचे सर्वे करतो आपण एखादा प्रोजेक्ट जर आपल्याला कन्स्ट्रक्ट बांधायचा असेल. फॉर एक्झाम्पल डॅम घ्या, आता एक धरण बांधायचं आपल्याला
तुम्ही ऍज ए इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, तुम्ही कुठले सर्वे करणार? Hydrological and geological. हायड्रोलॉजिकल आणि जिओलॉजिकल. हायड्रोलॉजिकल सर्वे मध्ये काय असतं? This means by hydrological. Amount of water तिथं किती अवेलेबल आहेत त्याच्यानुसार आपण तिथं डॅम कन्स्ट्रक्ट करू शकतो, त्याची हाय फ्लड लेवल डिसाइड करून. मेन सोर्स काय आहे त्याचा? वॉटर कुठून येणार आहे तुम्हाला? आता तुम्हाला सांगितलं सांगोल्यामध्ये धरण बांधायचं आहे, तुम्ही बांधणार का? बांधणार का नाही? नाही, का बांधणार नाही? तर अमाऊंट ऑफ वॉटर कमी आहे. का कमी आहे? कशावरून ठरवतो? तिथं सोर्स नाही कुठला पाणी येण्याचा. सोर्स अजून काय बघितलं? समजा मी कुठं बोगद्यातून पाणी आलं तिथं, मेन सोर्स काय आहे वॉटरचा? पाणी तुम्हाला कुठून भेटतं? रेनफॉल. रेनफॉलचा डाटा कुठून घेणार तुम्ही? पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवले. डाउनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम कंडिशन. रेनफॉल एखादा पंढरपूर मध्ये आहे, तुम्ही पंढरपूर मध्ये किती पाऊस पडला याचा डाटा कुठे भेटतो तुम्हाला वर्षभरात? कोणाकडे असतो? कोण मेंटेन करतात रेनफॉलचा डाटा? रेनगे स्टेशन द्वारे मिळतो. रेल्वे स्टेशन कोण मेंटेन करतं? इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. एखादं धरण जर तुम्हाला बांधायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल? पहिला क्रायटेरिया काय आहे? हायड्रोलॉजिकल सर्वे मध्ये सांगतोय मी. काय असतं पहिला क्रायटेरिया? काय असतो? त्या एरियामध्ये किती पाऊस पडलेला आहे त्याचा रेकॉर्ड तुम्हाला कुठं भेटतं? मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मध्ये. तो डाटा तुम्हाला पहिल्यांदा कलेक्ट करावा लागतो की तिथं मॅक्झिमम रेनफॉल किती होते, रन ऑफ काय आहे तिथं, ते सोर्स ऑफ वॉटर काय आहे, रिव्हर आहे, लेक आहे. ओके, हे सगळा डाटा तुम्हाला कलेक्ट करावा लागतो. दॅट विल बिकम अंडर हायड्रोलॉजिकल सर्वे. जिओलॉजिकल सर्वे काय करणार? सॉइलचं स्टडी. नक्की काय बघणार तिथे सॉइल स्टडी मध्ये? सॉइल परवियस आहे का इम्परवियस आहे, सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी किती आहे. हा स्टडी कशासाठी करायचा? कशासाठी करायचा हा स्टडी जिओलॉजिकल? हे कळलं पाहिजे का तुम्हाला आधी? रन ऑफ कशावर डिपेंड असतो? सॉइलवर असतो का सॉइलच्या टाईपवरती? हो. येस सर. सॉइल कशासाठी स्टडी करणार? नेचर ऑफ सॉइलचं कशासाठी स्टडी करणार मग? डायरेक्टली अफेक्ट ऑन व्हॉट? कशावर अफेक्ट आहे तो? टाइप ऑफ सॉइल कशावर अफेक्ट करतो डायरेक्टली? रन ऑफ वरती. रन ऑफ तुमचा कधी मॅक्झिमम असणार आहे? कुठल्या टाईपची सॉइल असेल तर? इम्परवियस सॉइल असेल तर. रॉकी इम्परवियस सॉइल असेल तर तुमचा मग तुम्ही साईट अशी सिलेक्ट करायची की ज्या ठिकाणी इम्परवियस सॉइल आहे ते त्या ठिकाणी तुम्ही त्या कन्स्ट्रक्ट केलेलं तुमचं फायदेशीर राहतं. ते परविस असेल तर तुमचं पाणी कसं होणार आहे, काय इफेक्ट होणार आहे? परविस सॉइल वरती जर मी कन्स्ट्रक्ट केला डॅम
what will be the effect on reservoir capacity? Will effect. पाणी धरणात राहणार आहे का वर्षभर? नाही. राहणार नाही. काय रिझन आहे त्याच्या पाठीमागे? सॉइल परवेस असल्यामुळे ते झिरपणार आहे. त्याच्याबरोबरच काय असतं अजून कुठले लॉसेस असतात? इव्हापोरेशन अँड ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन रेट तुमचा वाढणार आहे परवेस सॉइल असली का. त्यामुळे रिझर्वायर मध्ये वर्षभर पाणी राहणार आहे याची गॅरंटी नाही राहणार तुम्हाला. त्यामुळे साईट सिलेक्ट करताना तुम्ही काय करणार, इम्परवेस स्टार्ट असला पाहिजे तिथला. ओके, त्या ठिकाणी तुम्ही ते धरण आहे ते बांधणार. ते अजून कुठले सर्वे असतात? जिओलॉजिकल झाला, हायड्रोलॉजिकल झाला. कुठल्या टाईपचे सर्वे आहेत? सर्वे मध्ये शिकला असेल तुम्ही. व्हॉट इज रेकोनन्स सर्वे? ऐकलंय काय शब्द कधी? व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस रेकोनन्स सर्वे? ऐकलंय का नाही? फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये बेसिक सर्वे, ऍडव्हान्स सर्वे. मला सांगता येईल? सर्वे फॉर एज्युकेशन प्रोजेक्ट. सर्वे तुम्ही करता तर 3 स्टेज मध्ये करायचा असतो, लक्षात घ्या. इरिगेशन प्रोजेक्ट ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्शन होईल त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा कन्स्ट्रक्ट करत असता, त्यावेळेस तुम्हाला त्या 3 स्टेज मधून जावं लागतं. पहिला आहे रेकोनन्स सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे आणि डिटेल्ड सर्वे किंवा त्याला म्हणतो डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन आणि लेआउट. त्याला नाव आहे कन्स्ट्रक्शन सर्वे. सो रेकोनन्स सर्वे म्हणजे काय? To collect all information about the site conditions. व्हेरी गुड. ज्या वेळेस तुम्ही एखादी साईट सिलेक्ट करता त्या साईटच्या सर्व कंडिशन तुम्हाला माहित असलेल्या आहेत. ते कुठल्या असतील मग कंडिशन? काय असतं बघा त्याच्यामध्ये? रेकोनन्स सर्वे मध्ये काय असतं बघा? साइज ऑफ द कॅचमेंट एरिया. आता कॅचमेंट एरिया म्हणजे काय? कॅचमेंट एरिया डेफिनेशन ऑलरेडी सांगितलेली तुम्हाला. कॅचमेंट एरिया, कमांड एरिया. कॅचमेंट एरिया म्हणजे काय? काय कॅचमेंट एरिया? The area in which amount of water is stored. ज्या ठिकाणी तुम्ही अपस्ट्रीम साईड तुमची, ज्या ठिकाणी तुम्ही पाणी स्टोअर करणार, ज्या ठिकाणी तुमचा पाऊस पडतोय, दॅट इज व्हॉट युअर कॅचमेंट एरिया असतो. ओके, थोडक्यात अपस्ट्रीम साईड डॅमची. दिस इज व्हॉट युअर अपस्ट्रीम साईड ह्या डॅमची. आणि ही डाऊनस्ट्रीम साईड आहे. ते पाठीमागे तुम्हाला डायग्राम दिसते. अपस्ट्रीम साईड ज्या ठिकाणी तुम्ही पाणी स्टोअर करता आणि डाऊनस्ट्रीम मध्ये पाणी खाली सोडता तुम्ही. कल्टिवेटर्स तुमचे असणार आहेत ह्या साईडला सगळे. सो त्याच्यामध्ये काय बघतो पहिल्यांदा? साईज ऑफ कॅचमेंट. त्या एरियाची साईज किती तुम्ही आधी फाइंड करता. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला काय कळतं? कॅचमेंट एरियाची साईज जर तुम्हाला कळाली त्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात काय येतं? काय येतं लक्षात? त्या डॅम मध्ये किती टीएमसी पाणी साठेल? ओके, व्हेरी गुड.
ओके, त्या कॅचमेंट एरियावरून किती अमाऊंट ऑफ वॉटर विल बी अवेलेबल इन द रिझर्वायर तुमच्या लक्षात येईल. ओके, नंतर व्हेजिटेशन इन कॅचमेंट एरिया मीन्स वॉट, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? व्हेजिटेशन इन कॅचमेंट एरिया. Vegetation means what? माहिती का नाही? डिक्शनरी वाढवली पाहिजे. डिक्शनरी जवळ ठेवत चला, रोज एक 5 शब्द पाठ करत चला. त्याचं मिनिंग डिक्शनरी घेताना घ्यायची त्याची इंग्लिश मराठी त्या टाइप मध्ये डिक्शनरी घ्या जवळ. टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही डिक्शनरी पाहिजे तुमच्याकडे. दररोज 5 शब्द तुमच्या डिक्शनरी ऍड झाले पाहिजे मेमरी मध्ये, ब्रेन मध्ये. व्हॉट इज मीन बाय व्हेजिटेशन? काय व्हेजिटेशन मीन्स? मिनिंग काय त्या शब्दाचं? वनस्पती. वनस्पती कॅचमेंट एरिया म्हणजे वनस्पती, त्याचं त्यासाठी स्टडी करायचं जमीन बांधण्यासाठी. लास्ट लेक्चर मध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग द ड्युटी वगैरे हे सगळं सांगितलं, त्याच्यामधलेच पॉइंट आहेत. टाइप ऑफ क्रॉपचा काय इफेक्ट होणार आहे? स्टडी कशासाठी करतो आपण? कशासाठी करायचं स्टडी? डाऊनस्ट्रीम साईडला समजा इकडे शुगर केनच आहेत सगळीकडे. सोलापूर जिल्ह्यात जर बघितला, मॅक्झिमम कशाचं क्रॉपचं प्रोडक्शन होतं आपल्या जिल्ह्यामध्ये? कशाच होतं? शुगर केन. हा स्टडी कशासाठी पाहिजे? हॅलो हा, सर, जरा मोठ्यानं बोला, आवाज येणार राव तुमचा. येत नाही का आवाज? आवाज लय असं बारीक येतोय पूर्ण. जरा जवळ तरी घेऊन बोला स्पीकर. हेडफोन लावा की जरा कानाला. सांगितलं तू माझ्या लेक्चरला हेडफोन यूज करा म्हणून. सर हेडफोन आहे तरी पण येत नाही आवाज. बाकीच्या नाही. बारीक यायला लागले आवाज. त्यात आवाज माझ्या फुल आहे. हॅलो सर.
हॅलो सर. हॅलो. सर आवाज येत नाहीये. आवाज येतोय का माझा? येस और नो? हो सर. आवाज येतोय पण लय बारीक आहे. सर आवाज कट होतोय. हॅलो. आवाज येतोय का नाही रे? हा येतोय सर आता. येतोय ना? ओके. हो. Okay, what is mean by vegetation? Vegetation in catchment area. aquatic plants. ओके, ठीक आहे. तुम्ही पीक घेणार आहे. ओके, त्याला म्हणजे टाइप्स ऑफ क्रॉप. ओके, ह्या क्रॉपचा स्टडी कशासाठी करावा लागतो? While constructing any irrigation project, why we have to consider this vegetation? त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं? टाइप्स ऑफ क्रॉप जर शुगर केन असेल तर त्यामुळे लागणारं जे पाणी आहे त्या पिकाला ते जास्त लागणार आहे. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू प्लॅन फॉर द स्टोरेज कॅपॅसिटी. ते त्यासाठी व्हेजिटेशन हे फार महत्वाचं आहे. कुठल्या टाईपचं व्हेजिटेशन कॅचमेंट एरियामध्ये आहे. ओके, नंतर टाइप ऑफ सॉइल हे आता सांगितलं मी. ओके, याचा पण फार इम्पॅक्ट होतो ते स्टोरेज कॅपॅसिटीवरती. सो टाइप्स ऑफ सॉइल कुठली असली पाहिजे? While selecting the site, which type of soil you have to select for constructing irrigation project? Impervious soil. ओके, नंतर एक्झिस्टिंग पॉन्ड. ओके, ज्या ठिकाणी तुम्ही धरण बांधणार आहे त्या ठिकाणी एक्झिस्टिंग पॉन्ड कुठले आहेत का? ओके, तळी वगैरे आहेत का? त्याचा पण स्टडी केला जातो. ओके, आणि त्याची साईज पण तुम्हाला अकॉर्डिंगली फाइंड करता येते किती स्टोरेज आहे त्या पॉन्डचं. एनी अदर इरिगेशन प्रोजेक्ट इन दॅट एरिया. ओके, त्या धरण क्षेत्राच्या आसपास कुठले प्रोजेक्ट आहेत का? बंधारा वगैरे वगैरे. ओके, त्याचा पण स्टडी त्या रेकॉर्ड सर्व्हे मध्ये केला जातो. ओके,
आवाज येतोय ना आता जरा, का अजून पण कमीच येतोय? आवाज येतोय का? हा येतोय सर सर, येतोय येतोय व्यवस्थित. व्यवस्थित. येत नसेल तर सांगत चला मला. मी तो बोलायचं आणि तुम्ही कायच ऐकू यायचं नाही असं होऊ नये. ओके. नेक्स्ट आहे द कमांड एरिया. आता कमांड एरिया मी ऑलरेडी सांगितले कुठल्या टाईपचे कमांड एरिया असतात, लास्ट लेक्चर मध्ये झाले आपलं. कल्टिवेबल कमांड एरिया, ग्रॉस कमांड एरिया, इरिजिबल कमांड एरिया. ओके, याचा स्टडी कशासाठी करायचा? याचा इफेक्ट काय होतो? कमांड एरियाचा स्टडी कशासाठी करायचा सर्वे मध्ये? To know the how much amount of water is required. व्हेरी गुड. ओके. सो टोटल वॉटर किती स्टोरेज आपण करू शकतो हे कशावरून ठरवतो? तर कमांड एरिया. ते तुमचा कमांड एरिया काय तो तुम्हाला माहिती असला पाहिजे डाऊनस्ट्रीम साईडला. ओके. म्हणजे थोडक्यात इरिजिबल किती आहे, किती क्षेत्र लागवडीखाली आहे, ओके, डाऊनस्ट्रीम साईडला हे तुम्हाला कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं. अकॉर्डिंगली तुम्ही काय करू शकता? वॉटरचं मॅनेजमेंट करू शकता. ओके. अकॉर्डिंगली वॉटर धरणातून जे पाणी सोडण्याचं मॅनेजमेंट असतं ते कशावरती डिपेंड असतं? तर या कमांड एरियावरती. ओके. नंतर आहे तुमचं डॅम साईट. डॅम साईट मध्ये आपण काय करतो? अप्रॉक्सिमेटली लेंथ ऑफ द डॅम आणि हाईट स्टडी करतो. ते कशावरून ठरवतो आपण? डॅमची हाईट आणि लेंथ कशावरून ठरवतो? हाय फ्लड लेवल कन्सिडर करून. तुम्ही डॅम साईट कशी सिलेक्ट करणार? टोपोग्राफी कशी असली पाहिजे तिथली? एखादं डॅम साईट तुम्हाला मी सिलेक्ट करायला सांगितली, ती चूज करायला सांगितली, तर तुम्ही कुठली साईट सिलेक्ट करणार? ती टोपोग्राफी कशी असली पाहिजे? क्वेश्चन कळला का सगळ्यांना? एखादं डॅम साईट सिलेक्ट करताना त्या एरियाची टोपोग्राफी कशी असली पाहिजे? अशी कुठली टोपोग्राफी आहे की त्याच्यावरून तुम्हाला मॅक्झिमम ऍडव्हान्टेजेस भेटतील? आपलं मेन एम काय आहे? वॉटर स्टोअर झालं पाहिजे मॅक्झिमम आपल्या रिझर्वायर मध्ये. अशी कुठली साईट तुम्ही सिलेक्ट करणार की तुम्हाला मॅक्झिमम वॉटर स्टोअर करता येईल? थोडंसं डोकं लावून सांगा थोडस. सर मॅक्झिमम डॅम असतात ना ते साईडचं असते ते उंच असते. म्हणजे हिली एरियामध्ये कसं दोन्ही साईडला उंच असते आणि त्या ठिकाणी सिलेक्ट केलं असतं. नॅरो व्हॅली असलं पाहिजे. ओके, दिस इज करेक्ट. अजून काय सांगता येईल? तुमच्याकडे व्हॅली हिली एरिया नाहीये, काय करणार? आता हे उजनी डॅम जर बघितला तर त्याच ठिकाणी का बांधलाय? व्हॉट इज द रिझन? The surface should be plain and free from undulations. इव्हॅपोरेशन जास्त होईल की मग. उजनी डॅम त्याच ठिकाणी का बांधलाय? इथं पंढरपूरच्या पुढे का बांधलेला आहे? बॉर्डरला का बांधला नाही? महाराष्ट्र कर्नाटक या अलीकडे वेळा तालुका घ्या. रिझन इथंच का बांधला तो? काय कारण असेल? मेन रिझन काय असेल? सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये जेवढा पाऊस पडतो तेवढा पुणे जिल्ह्यात पडतो का? कमी पडतो का जास्त पडतो? काय आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये फरक? पुणे आणि सोलापूर मॅक्झिमम रेनफॉल कुठल्या जिल्ह्यात होते?
पुणे. काय कारण आहे उजनी तिथं बांधायचं डॅम? पुण्याला पाऊस पडला होतो, इकडे सोलापूरकडे येतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय तुमचा जो काय कॅचमेंट एरिया आहे त्या कॅचमेंट एरियामध्ये अमाऊंट ऑफ रेनफॉल किती आहे याचा स्टडी फार महत्वाचा असतो. तो जर मी पंढरपूर किंवा सांगोला धरण बांधायचं म्हणलं तर तुमचा डॅम भरणार आहे का? तेवढ्या नाही. कॅपॅसिटीने भरणार आहे का ते? नाही. सो ज्या ठिकाणी रेनफॉल ॲव्हरेज रेनफॉल जे आहे अॅन्युअल त्या भागात तुम्ही साईट सिलेक्ट केली पाहिजे पहिली गोष्ट. ओके, डॅमची साईट आहे ती आणि त्या अमाऊंट ऑफ रेनफॉल वरून मॅक्झिमम तुम्हाला मागायला सांगितलं लास्ट लेक्चर मध्ये MFD. व्हॉट इज MFD? मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज. ओके, तो कशासाठी लागतो आपल्याला? कशासाठी काढतो आपण तो? हाईट डिटरमाइन करण्यासाठी डॅमची. सो ज्यावेळेस तुम्ही डॅमची हाईट विचारात घेता त्यावेळेस तुम्हाला काय लक्षात घ्यावं लागतं तर तिथं त्या रिव्हरने मॅक्झिमम हाईट किती अटेन केली आहे त्याच्यावरून तुमच्या डॅमची हाईट आहे ती डिसाईड होते. ओके, सो हे डाटा फार महत्वाचा असतो ज्यावेळेस तुम्ही एखादी साईट सिलेक्ट करत असता किंवा डॅम कन्स्ट्रक्ट करणार असता त्यावेळेस. ओके, नंतर तुमचा रेनफॉल हे मगाशी सांगितलं मी हायड्रोलॉजिकल सर्वेमध्ये रेनफॉल आणि रिव्हर गेज डाटा इफ अवेलेबल ॲट द नियर स्टेशन हा फार महत्वाचा आहे. त्या भागामध्ये किती रेनफॉल होते आणि रिव्हर गेजिंग म्हणजे काय? व्हॉट इज रिव्हर गेजिंग? हायड्रॉलिक्स मध्ये शिकला असेल कुठला तर फॉर्म्युला आहे तो Q इज इक्वल टू A इंटू V. याचं काय मिनिंग आहे? डिस्चार्ज. हा कुठला फॉर्म्युला आहे? डिस्चार्ज कॅल्क्युलेट करायचं. कंटिन्युटी इक्वेशन तुमचं कशा याच्यावरती डिपेंड आहे. ओके, सो A इज व्हॉट हिअर? एरिया. एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया असतो. ओके, नुसता एरिया नाही, क्रॉस सेक्शनल एरिया. आणि V काय असतो? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी. कशासाठी फाइंड करायचं आपण? डिस्चार्ज डिटरमाइन करण्यासाठी. ओके, एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला आता ही रिव्हर आहे या रिव्हरच्या ह्या पॉइंटला मला डिस्चार्ज फाइंड करायचा आहे तर कसं करणार तो? इथला क्रॉस सेक्शनल एरिया घेणार. ओके, ह्या भागातला ही रिव्हर आहे पाठीमागची डायग्राम कन्सिडर करा. ओके, इथला क्रॉस सेक्शनल एरिया इंटू तिथल्या त्यावेळेची तिथली वॉटरची व्हेलॉसिटी. ओके, त्याच्यावरून आपण तिथला डिस्चार्ज फाइंड करू शकतो. त्यालाच म्हणतो आपण रिव्हर गेजिंग. पर्टिक्युलर पॉइंटला ती डिस्चार्ज येते रिव्हर मध्ये, दॅट इज व्हॉट युअर रिव्हर गेजिंग. ओके, नंतर पॉप्युलेशन. पॉप्युलेशनचा काय इफेक्ट होणार आहे? एखादं धरण बांधायचं आहे ते धरण बांधण्यासाठी काय अडचणी येतात तुम्हाला? ज्या ठिकाणी जे धरण बांधायचे ज्या गावामध्ये तिथं तुम्हाला काय भेटतील? काही कोऑपरेट करणारी लोक भेटतील, काही अपोज करणारी लोक भेटतील. ओके, सो यांचा पण विचार तिथं केला जातो. ओके, त्यासाठी अपोज करतात तिथली लोक? काय कारण असेल? त्यांचं स्थलांतर करावं लागतं त्यामुळं त्यांची लाईफ परत रिजनरेट होणं अवघड असतं. व्हेरी गुड. सो दिस इज व्हॉट द रिझन. हे रिझन पण तुम्हाला कन्सिडर करावं लागतं व्हाईल कन्स्ट्रक्टिंग एनी इरिगेशन प्रोजेक्ट. ओके, नंतर लास्ट आहे ते हिस्ट्री ऑफ एनी प्रिव्हियस इन्व्हेस्टिगेशन. त्या भागामध्ये कोणी आधी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे का त्याची काही हिस्ट्री असेल तर ती पण बघितली जाते. ओके, सो दिस इज व्हॉट रेकोनन्स सर्वे. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ or you can say first stand of survey while constructing any irrigation project. ओके, हे झालं तुमचं रेकोनन्स सर्वे. तर नेक्स्ट कुठला आहे? नेक्स्ट स्टेज काय आहे तुमची? ओके, प्रिलिमिनरी सर्वे. आता हा सर्वे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. प्रिलिमिनरी सर्वे मध्ये आपण काय करतो? तुम्ही साईट सिलेक्ट केली, सगळं झालं तुमचा रेकोनन्स सर्वे झाला. ओके, नंतरचा कुठला सर्वे करता तुम्ही? प्रिलिमिनरी सर्वे. आता याच्यामध्ये काय करतो आपण जनरली? याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियरचं काय काम करतो? इट शुड बी काय करतो तो?
त्या जागेचं इन्व्हेस्टिगेशन करतो विथ द हेल्प ऑफ व्हॉट डिफरंट इन्स्ट्रुमेंट विच इज रिक्वायर्ड फॉर सर्वे. ते कुठले असतात इन्स्ट्रुमेंट? सर्वेसाठी कुठली इन्स्ट्रुमेंट वापरले जातात? थिओडिलाइट, आता टोटल मला टेस्ट. तिथला हे काढायचं आहे काय, कंट्रोल मॅप काढायचा आहे त्या भागातला. कंट्रोल मॅप काय असतो ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यासाठी काढतो कंट्रोल मॅप. इक्वल एलिव्हेशन फाइंड करण्यास. ओके, त्याचा फायदा काय होतो आपल्याला? डॅम कन्स्ट्रक्ट करतोय आपण. एक्झाम्पल डॅमचं घेतलेलं आहे. कंट्रोल मॅपचा फायदा काय होतो डॅम कन्स्ट्रक्ट करताना? प्रॉब्लेम बघितले होते आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये. ऍव्हरेज अॅन्युअल रेनफॉल काढायची एक मेथड होती, आयसोहायटल मेथड. बरोबर आहे का? हा सर. त्याचा कशासाठी उपयोग केला होता आपण? आयसोहायटल म्हणजे काय, ते कंट्रोल असतं. आयसोहायट म्हणजे कंट्रोल. कशासाठी यूज केला होता त्या मेथडचा आपण? आयसोहायटल मेथड कशासाठी वापरली जाते? ऍव्हरेज आणि रेनफॉल मेजर करण्यासाठी. रेनफॉलचा डाटा इथं कशासाठी लागणार आहे आपल्याला? मगाशीच सांगितलं की मी. टू फाइंड द कॅपॅसिटी ऑफ डॅम. ओके, मग इन्स्ट्रुमेंट वापरून पहिल्यांदा आपण काय करतो, तिथले कंट्रोल मॅप कन्स्ट्रक्ट करतो. ओके, त्या भागामध्ये किती पाणी स्टोअर होऊ शकतं. ओके, दॅट शुड बी कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ दिस मॅप्स. ते कशावरून आपल्याला काढता येतात? तर मॉडर्न इन्स्ट्रुमेंट लाईक थिओडोलाइट, टोटल स्टेशन वगैरे. याचा उपयोग करून आपण इथला कंट्रोल मॅप आपण कन्स्ट्रक्ट करतो किंवा तयार करतो. ओके, नंतर आहे इट टेक्स. आता हा जो सर्वे आहे प्रिलिमिनरी, इट रिक्वायर्ड ऑफ 1 to 2 years डिपेंडिंग अपॉन व्हॉट साईज ऑफ द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट जेवढी साईज जास्त तेवढं तुम्हाला जास्त सर्वे करायला वेळ लागतो. ओके, जेवढा लहान असेल एरिया तेवढा तुम्हाला टाइम कमी लागतो. ओके, सो दिस इज व्हॉट प्रिलिमिनरी सर्वे. आता या प्रिलिमिनरी सर्वेचे पण 3 स्टेज आहेत. ओके, कुठल्या स्टेज आहेत? इंजिनिअरिंग सर्वे, हायड्रोलॉजिकल आणि जिओलॉजिकल. ओके, हायड्रोलॉजिकल, जिओलॉजिकल मगाशी तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये काय येतं. ओके, आता इंजिनिअरिंग सर्वे मध्ये काय करतो आपण? काय करतो? These are the points we have to consider while doing the engineering survey. Okay, पहिला आहे बघा कुठला? साईज. फर्स्ट काय करतो आपण? एरिया फाइंड करतो, त्या कॅप रिझर्वायरची साईज. कॅचमेंट एरिया जो असतो दॅट इज इन स्क्वेअर किलोमीटर. ओके, इंजिनिअरिंग सर्वे मध्ये तुम्ही पहिल्यांदा फाइंड करता. नंतर एरिया अंडर कल्टिवेशन म्हणजे काय? थोडक्यात कुठला एरिया करता तुम्ही? कल्टिवेबल कमांड एरिया. CCA. ओके, दॅट शुड बी फाइंड आउट. तर फॉरेस्ट किती आहे तिथं? ओके, फॉरेस्ट एरिया किती आहे, हॅबिटेशनचा एरिया किती आहे, तो तुम्ही फाइंड करता इंजिनिअरिंग सर्वे मध्ये. ओके, नंतर टाइप ऑफ सॉइल ऑलरेडी डिस्कस केली आपण. त्या टाइपची सॉइल आहे त्याचा स्टडी करता तुम्ही. नंतर एक्झिस्टिंग पॉन्ड्स काय आहेत, त्याची साईज काय आहे आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे, याचा पण स्टडी या इंजिनिअरिंग सर्वे मध्ये केला जातो. ओके, नंतर रिव्हर साइट्स इन दॅट एरिया. ओके, त्या भागामध्ये किती रिव्हर्स आहेत, ओके, त्या रिव्हरची कॅपॅसिटी किती आहे, डिस्चार्ज किती आहे, हा फाइंड केला जातो. ओके, नंतर फ्लड लेवल फ्रॉम द पास्ट रेकॉर्ड. त्या रिव्हरने मॅक्झिमम फ्लड लेवल किती अटेंड केले, म्हणजे तुमचं काय MFD मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज किती अटेंड केलेलं आहे याचा पण स्टडी केला जातो. त्याच्यावरून तुम्ही त्या डॅमची हाईट ठरवता. ओके, तर स्लोप ऑफ हिल्स. ओके, त्याचं स्लोप किती आहे, स्लोप कशासाठी बघतो आपण? स्लोपवरती काय डिपेंड असतं? स्टीप स्लोप असेल तर रनऑफ वरती काय इफेक्ट होतो? जास्त रनअप होतो. जास्त रनऑफ. सो त्यासाठी तुम्हाला इथल्या स्लोपचा पण स्टडी करावा लागतो. डॅम साइट. ओके, डॅम साइट मध्ये ट्रँग्युलेशन सर्वे इज कॅरीड आउट अँड कंट्रोल मॅप्स आर प्रिपेअर्ड. आता सांगितल्याप्रमाणे. ओके, थिओडोलाइट, टोटल स्टेशन.
स्टोरेज इलिव्हेशन कर्व कसा डिफाईन करतो टोपोग्राफी तुम्ही ज्यावेळेस मॅप प्रिपेअर करता त्याच्यावरून स्टोरेज आणि इलिव्हेशन याचा कर्व तुम्ही काय करता म्हणजे काय एरिया आणि इलिव्हेशन. ओके नेक्स्ट पॉईंट आहे आपला एरिया इलिव्हेशन कर्व त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघूया. कशासाठी फाइंड करतो तर त्या रिझर्वायरची कॅपॅसिटी तुम्हाला डायरेक्टली फाइंड करता येते फॉर पर्टिक्युलर आरएल. त्या आरएलला त्या रिझर्वायर मध्ये किती पाणी स्टोअर होऊ शकतं दॅट शुड बी कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ दिस कर्व. ओके नंतर सर्वे फॉर स्पिलवे. आता स्पिलवे म्हणजे काय फर्स्ट लेक्चर मध्ये आय थिंक आय टोल्ड यू दॅट इज स्पिलवे. डॅम मध्ये स्पिलवे कशासाठी कन्स्ट्रक्ट करतात आठवतंय का काय सांगितलेलं. स्पिलवे कशासाठी कन्स्ट्रक्ट करतात डॅम मध्ये फिगर मध्ये दिसते स्पिलवे मधून पाणी चाललेलं आहे त्यामुळे नाही स्पिलवे मधून चाललेलं आहे. डॅम मध्ये असतात किंवा डॅमच्या साईडला पण स्पिलवे कन्स्ट्रक्ट करतात डिपेंडिंग अपॉन द साईट कंडिशन. स्पिलवे म्हणजे काय तर ज्यावेळेस तुमचा डॅम आहे तो मॅक्झिमम वॉटर लेवल रीच करतो म्हणजे फ्री रिझर्वायर लेवलच्या वरती ज्यावेळेस पाणी जातं तुमचं ओके त्यावेळेस काय होतं बघा काय होतं पाणी येते डॅमच्या वरून जाऊ नये किंवा ओव्हर टॉपिंग होऊन येते डॅमचं. ओके त्यासाठी ते स्पिलवे प्रोव्हाइड केलेले असतात. ओके ज्यावेळेस फ्री रिझर्वायर म्हणजे तुमचं ग्रॉस स्टोरेज ओके लाईव्ह स्टोरेज ज्यावेळेस फुल होतं डेड स्टोरेज लाईव्ह स्टोरेज आणि ग्रॉस स्टोरेज असतं. ज्यावेळेस ग्रॉस स्टोरेज फ्री रिझर्वायर लेवलच्या वरती पाणी जायला लागतं त्यावेळेस ते पाणी काय डाऊनस्ट्रीम साईडला सेफली तुम्हाला डिस्चार्ज करायचं असतं त्यावेळेस हे स्पिलवेज आहेत ते कन्स्ट्रक्ट करावे लागतात. दॅट इज द व्हॉट इमर्जन्सी ओपनिंग असतं त्यावेळेस डॅम फुल होतो तुमचा 100% धरण भरतं. ओके 100च्या वर जर चाललं त्यावेळेस हे स्पिलवे ते ओपन केले जातात स्पिलवेचे गेट आणि ते पाणी ते डाऊनस्ट्रीम साईडला सोडलं जातं. त्याच्यामुळे काय होतं इट विल त्याच्यामुळे काय मदत होते तुम्हाला तर ओव्हर टॉपिंग होत नाही डॅमच्या वरून पाणी जात नाही. ओके दिस इज व्हॉट स्पिलवे याचा पण सर्वे केला जातो. स्पिलवे साठी काय केलं जाते सुटेबल कंडिशन आहे का साईडची ती पण बघितली जाते. ओके सो दिस इज व्हॉट इंजिनिअरिंग सर्वे. त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे इंजिनिअरिंग सर्वे मध्ये कावळे काय प्रॉब्लेम आहे कावळे एनी डाऊट इन इंजिनिअरिंग सर्वे. सर टाइप्स ऑफ सॉइल जिओलॉजिकल सर्वे मध्ये येईल ना. काय येतं आपण इंजिनिअरिंग सर्वे मध्ये हा जनरल सर्वे असतो. जनरल सर्वे मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. इंजिनियर हॅज टू गॉन थ्रू दिस ऑल स्टेप्स ओके इन इंजिनिअरिंग सर्वे. जिओलॉजिकल मध्ये परत काय केलं जातं ती जी काय तुम्ही साईट सिलेक्ट केलेली आहे ओके त्याच्यामध्ये काय केलं जातं त्या स्ट्राटाचं नेचर फाइंड केलं जातं. ओके काय केलं जातं कोर कटरच्या साहाय्याने तिथला सॉइलचं पूर्ण तिथला टेस्ट केलं जाते. ओके ते सांगतो मी तुम्हाला जिओलॉजिकल मध्ये ऍक्च्युअली काय होतं तर फक्त कसं आहे थ्रू आयज यू आर गोइंग टू व्हॉट काय करता तुम्ही डोळ्याच्या साहाय्याने केलेला सर्व असतो टाइप्स ऑफ सॉइल कुठल्या टाईपची सॉइल आहे तुम्ही फक्त बघता तिथं पण ऍक्च्युअली जो स्ट्राटा आहे तुमचा डीप स्ट्राटा जो आहे तो जिओलॉजिकल सर्वे मध्ये स्टडी केला जातो. ओके कुठल्या कुठल्या लेअर आहेत पहिल्या लेअरला काय आहे बसाल्ट आहे कुठला खडक आहे खाली कुठली माती आहे ओके हा पूर्ण सर्वे केला जातो 1, 2 ते 3, 4 मीटर खाली थांबून तिथला कोर कटरच्या साहाय्याने तिथला काही सॅम्पल काढला जातो आणि त्याचा स्टडी केला जातो डिटेल स्टडी ते जिओलॉजिकल मध्ये येतो. ओके so this is what engineering survey. नेक्स्ट लेक्चरला राहिलेले सर्वे बघूयात आपण. ओके हॅलो सर हा बोला
स्पिलवे साईडलाच कन्स्ट्रक्ट केला जातो का मिडलला पण केला विदिन जातो डॅम सुद्धा असतो किंवा साईडला पण असतो, डिपेंडिंग अपॉन द साईट कंडिशन. जर साईट वरती जर तुम्हाला साईडला स्पिलवे ची जागा असेल, त्याप्रमाणे जर साईट कंडिशन असेल, तर नॅचरली कंडिशन असेल, तर डॅमच्या साईडला केला जातो स्पिलवे कन्स्ट्रक्ट. अवेलेबल नसेल तर काय केलं जातं, विदिन द डॅमच कन्स्ट्रक्ट केला जातो स्पिलवे. हिल एरियामध्ये विदिन द डॅम शक्यता जास्त कमी असते. ओके, ज्यावेळेस आपलं आता उजनीमध्ये बघा, स्पिलवे हा कशामध्ये कन्स्ट्रक्ट केलेला असतो, त्या ठिकाणी फ्लॅट सरफेस असेल त्या ठिकाणी नॉट पॉसिबल असतं. ज्यावेळेस हिली सरफेस असेल हिली रिजन मध्ये, त्यावेळेस तुम्हाला अवेलेबल असतात स्पिलवे साठी जागा असते अवेलेबल. ओके, साईडहून तुम्हाला स्पिलवे दिला जातो. ओके, दिस इज व्हॉट इंजिनिअरिंग सर्वे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूयात राहिलेले सर्वे. ओके, हायड्रोलॉजिक आणि जिओलॉजिकल. ओके, अटेंडन्स द्या सगळेजण. तुमची युटी जी आहे, फर्स्ट युटी आहे ती दिवाळी नंतर होईल. ओके, तर दिवाळी यू विल गो फॉर युटी 1. दिवाळीच्या आधी एक मी एमसीक्यू टेस्ट घेईन चॅप्टर नंबर 1 वरती घेतो, आणि चॅप्टर नंबर 2 जर पॉसिबल झाली तर ओके एमसीक्यू टाइप टेस्ट. नोट्स आहेत ते मी टाकून देतो क्लासरूम वरती. सेकंड असाइनमेंट आय थिंक आम्ही दिलेली आहे तुम्हाला. स्टार्ट रायटिंग असाइनमेंट नंबर 2. Some students were submitted assignment number 2. ज्याने असाइनमेंट नंबर 1 सबमिट केले त्याने सबमिट करा. हे 2 दिवसात नोटीस देतोय मी. त्या 2 दिवसामध्ये राहिलेले जण, मला वाटतं 20 जणांनीच फक्त असाइनमेंट दिली पहिली. व्हॉट अबाउट रिमेनिंग स्टुडंट? त्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केलंय सर, ते गुगल क्लासरूमला अटॅच होत नाही. अपलोड होत नाही का क्लासरूमला? नाही अटॅच होत नाही सर, थोडा प्रॉब्लेम दाखवतोय काय. फायदा सापडत नाही ते. तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. टाइमली सबमिट करत चला, लोड वाढत नाही शेवटी. अटेंडन्स देऊन लेट झाला तरी चालेल.